रिझल्ट आलेला आहे बरं का. मे बी माझं चॅनल मॉनिटाईज झालं हे आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं या नव्या कोऱ्या टवटवीत अशा व्लॉगमध्ये. आजचा हा व्लॉग ॲक्च्युली आहे ना एक रुटीनवाला व्लॉग आहे, ज्या व्लॉगमध्ये आज मला 2 हायलाईट्स आहेत सलोनमध्ये. तर तुम्हाला सलोन माहिती आहे की नाही मला माहीत नाही सगळ्यांना, पण माझं सलोन आहे. नमस्कार, ब्लॉगिंग चालू आहे. ही अश्विनी, हा माझा लॅपटॉप आणि असा मी आता दिसतोय. यांचं एक सेपरेट फोटोशूट चालू आहे. तुम्हाला आता कसे हायलाइट्स करायचे मग? जे ब्लॅकमध्ये मर्ज होतील. अच्छा, ब्राउनिश. ओके, आता हेअर्स असे आहेत ना. ठीक आहे, मी एक काम करतो ह्याच्यामध्ये ना जे चांगलं वाटेल ना आपण तसं करूया व्यवस्थित. आणि एक हेअरकट चालू केलं तर ठीक आहे, आपण हेअरकट पण करूया एक. आणि फ्रंटला आहे ना फ्लिक्स वगैरे छोटे. ठीक आहे, चालेल. आता कामाला सुरुवात करतोय. आता ह्याच्यानंतर भेटूया नेक्स्ट सीनला. हे आहे चूर्ण. हे आमचे बाबाजी. खाते का थोडं प्रसाद? आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे ही जडीबुटी आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय. आता हे तयार झालेलं मिश्रण हे आपल्याला केसांवर लावायचं. हे बघा, आपला जुना ब्लॉग बघणं चालू आहे. मला आता असं वाटतं की मे बी माझं चॅनल मॉनिटाईज झालंय. कारण सकाळी पण मी जेव्हा ब्लॉग बघितला हा तेव्हा त्याला एक ॲड आलेली, आणि आता पण यादी ओपन केल्यानंतर ॲड आलेली दिसते. तर मे बी हा मॉनिटाईज झाला पण असेल, पण मला वाटत नाही, कारण 4000 आवर्स काही लागतात ना मॉनिटाईज होण्यासाठी. तर बघूया, आता झालं असेल तर खूप चांगलीच गोष्ट आहे. एक साईडला हायलाइट्स, एक साईडला KGF आणि एक साईडला दुसरे हायलाइट्स. आता तुझा असा कुठला कलर करायचा आपण? अच्छा, ओके, असं ना. ऐक ना, दुसरे कलर ऑप्शन आपल्याकडे आहे चांगला. निळा वगैरे रंग चालेल का? मित्रांनो, रिझल्ट आलेला आहे बरं का. चला आता आपण रिझल्ट बघूया. आता ह्याच्यानंतर ह्याला सेटिंग आपण करणार आहे. धन्यवाद. तर हे होते आपले आजचे हायलाइट्स. तर हा आपला फायनल लुक आहे. हेअरकट हा माझा कस्टमाइज हेअरकट आहे टोटली. त्यामध्ये जो आपण शेड वापरलाय तो काइंड ऑफ थोडासा हेझली कॉपर आणि हलकासा गोल्डन टोन वापरलाय, आणि ह्याच्यामुळे आपल्या क्लायंटचा जो स्किन टोन तो पण एनहान्स होईल. ह्याचा विचार करून हा हायलाइटचा टोन वापरलेला आहे. आणि हेझल कलरचा टच आल्यामुळे ऑटोमॅटिकली त्यांचा स्किन टोन पण एनहान्स झालाय. प्लस हेअरकट पण तेवढंच इफेक्टिव्ह, छान आणि सुंदर, अप्रतिम, मनमोहक असा वाटतोय. तर मला कमेंट करून सांगा की हा लुक तुम्हाला कसा वाटतोय. आणि दुसरी गोष्ट, तुला कसं वाटतंय? त्यांना पण आवडलं जेन्युअनली का असंच बोलते वरच्यावर. ह्याच्यानंतर सेकंड हा पण चालू आपला लगेच. मग तो पण रिझल्ट तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो ह्याच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुझ्या कलरसाठी एक्साइटेड आहे? तुझा कसं आहे? पण छान वाटतं, जेन्युअनली चांगला वाटतं. थँक्यू. आणि हो, मला गुगलला रिव्ह्यू दे. थँक्यू नंतर बोलू. सेटिंग झालेलं आहे. तर हा आपला आहे फायनल लुक. त्याच्यामध्ये अगेन स्किन टोनच्या हिशोबाने आपण हा केलेला जो मेकओव्हर आहे तो आहे. खूप कमाल वाटतंय. छान वाटतं, छान वाटतं. म्हणजे आधीच आणि आत्ताचं बघायलाच खूप भारी वाटतंय. खूप छान वाटतंय. म्हणजे मीच अरे बापरे, एवढं नको. खरंच मलाच वेगळं वाटतं. खूप छान वाटतं. छान आहे, मस्त. आता ना फक्त व्यवस्थित केअर कर. अदरवाईज फ्रंटला पण लुक खूप छान आलाय.
कशी असतो येतो तो सुंदर मुखडा. का ग बोल ना काहीतरी. थांब ना ब्लॉग चालू आहे, काहीतरी बोल ना, मला कंटेंट भेटेल. मोठा कंटेंट, तूच मोठा कंटेंट आहे. मित्रांनो, हे झालेलं आजचं काम तुम्हाला कसं वाटतंय हे मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आता ह्याच्यानंतरचे व्लॉग तुम्हाला असेच दैनंदिन जीवनातले येत राहतील आणि या ब्लॉगमध्ये तुमचं काम तुमचं हे असणार आहे की तुम्हाला यामध्ये सबस्क्राईब करायचे आणि दररोज मला व्ह्यू द्यायचे आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा पण आहे. आणि हा व्हिडिओ तर हेच बोलता बोलता कधी माझी बॅटरी संपली आणि बॅटरी संपून कधी माझं सर्वस्व माझ्याकडून खेचून घेतलं मला हेच समजलं नाही. आणि त्यामुळे कुठलेही सीन मला रेकॉर्ड करता आले नाही आणि त्या रेकॉर्ड न केलेल्या सीनमुळे मला हा ब्लॉग इकडे घरी आल्यानंतर एंड करावा लागतोय. त्यामुळे तसदीबद्दल क्षमस्व. भेटूया नवीन अशा एका नवीन ब्लॉगमध्ये ज्यामध्ये असेच काहीतरी कलरिंग्स किंवा इतर गोष्टी जे काही असतील इंटरेस्टिंग त्या तुम्हाला मी शेअर करायचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत धन्यवाद.